जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीमध्ये तब्बल 185 प्रभाग हे एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्ग नामाप्र यांच्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे। जिल्ह्यातील 14 9 तालुक्यांमध्ये या निवडणुकीचा जोर चढला असून राज्य निवडणूक आयोगातर्फे केव्हाही या निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष संघटनाही कामाला लागल्या आहेत। लोकसभेच्या वर्धा मतदारसंघातील एक तालुका असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या निवडणुकीची सर्वाधिक चर्चा आहे। तेथील 7ही ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक होऊ घातली आहे। त्याखालोखाल चिखलदरा तालुक्यातील 6, अचलपूर तालुक्यातील 4, धारणी तालुक्यातील 3, भातकुली, दर्यापूर, तिवसा आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी 2 तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत ही निवडणूक होईल। अशा प्रकारे एकूण 29 ग्रामपंचायती मिळून 229 सदस्य निवडले जाणार आहे। यामध्ये एससीच्या 41, एसटीच्या सर्वाधिक 102 व नामाप्रच्या 42 जागा राखीव आहेत। सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या 44 जागा लक्षात घेता या निवडणुकीत एकूण 138 जागांवर महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।